ओम नवनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. ओम नवनाथाय नमः. श्री नवनाथ भक्तिसार आपल्यासमोर सादर करत आहे. श्री मंगळाचरण. श्रीराम. स जयती सिंधूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां ऋषि राशिं नाशयति विघ्नानाम्. या कुंदे तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिवी दैवे सदा वंदिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेष दाड्या पहा. मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत् कृपातमेहं वंदे परमानंद माधवम्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत्. वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दानं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देवो परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अध्याय पहिला. अध्याय पहिला आहे मंगळाचरणाचाच. आता अध्याय पहिल्यामध्ये काय दिलं ते प्रथम आपण कथामध्ये श्रवण करूया, नंतर आपण पारायण घ्यायचे. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवतोभ्यो नमः. श्री माता पितृभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. धर्माला ग्लानी आली व अधर्म वाढला की भगवान विष्णू सुधार. श्री भगवान विष्णू साधू रक्षण व दृष्ट निर्दालन करण्यासाठी युगायुगात अवतार घेतात. फार दूरगामी योजना आखून व अनेक देवता योगी सिद्ध यांचे सहाय्य घेऊन धर्म शिक्षणाचा व प्रजारक्षणाचे कार्य केले जाते. श्री कृष्णावतारात म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी कलियुगासाठी भगवंताने अनेक योजना आखल्या. त्यात एक महत्त्वाची योजना होती नवनारायणांनी दिव्य जन्म घेऊन मोक्ष मार्गाचे शिक्षण प्रजांना द्यावे. नवनारायण म्हणजे कोण तर नवनाथ. बघा, नवनाथ हे साधारण अवतार नाही आहेत, तर त्या प्रत्यक्षात नारायणाचा अवतार आहे. यादवांच्या समेत कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन अविर्होत्र दुर्मिळ चमस व करभाजन हे ते 9 सिद्ध ऋषी यादवांच्या सभेत कृष्णाच्या निमंत्रणावरून आले होते. कोणाच्या सभेत? यादवांच्या. आता हे नवनाथांची नावं काय आहेत ते पुढे आहेत नंतर दिलेले, पण हे 9 ऋषी आहेत. अंतरिक्ष हरी पहिला नाव आहे, पहिला नाव आहे कवी हरी, अंतरिक्ष आहे, प्रबुद्ध आहे, पिप्पलायन आहे, अविर्होत्र आहे, दुर्मिळ आहे, चमस आहे, करभाजन आहे. हे 9 सिद्ध ऋषी आहेत. यादवांच्या सभेत श्रीकृष्णाच्या निमंत्रणावरून आले होते. कोणी केव्हा कुठे व कसा जन्म घ्यावायचा याची योजना श्रीकृष्णाने त्यांना सांगितली. आता हेच जे नवनारायण आहेत तेच नवनाथाच्या रूपात, म्हणजे त्यांनीच ते पुढे जन्म घेतलेला आहे. आता ह्यांनी कुठे घेतला, कसा घेतला बघा जन्म, त्याची पुढे पूर्ण विश्लेषण दिलेली आहे. कोणी म्हणजे कोणी कुठे जन्म घ्यायचा आहे आणि कसा जन्म घ्यायचा आहे याची योजना श्रीकृष्णाने त्यांना सांगितली. आता जो कवी होता, कवी ऋषी, त्याने मच्छिंद्रांचा जन्म घेतला.
आणि हरी ऋषींनी गोरक्षनाथाचा जन्म घेतला. अंतरिक्षाने जलंधरचा जन्म घेतला. प्रबुद्ध हा काणिफनाथ झालं. आता हे काणिफनाथ म्हणजे काही लोक काय म्हणतात, आमचा कुलदैवत काणिफनाथ आहे. तर प्रत्यक्षात हे काणिफनाथ नवनाथ आहेत. आणि नवनाथ कधी कोणाचे कुलदैवत नसतात, तर नवनाथ हे प्रत्यक्षात जिवंत आहेत. जिवंत अद्यापपर्यंत आहेतच, पण गुपित याच्यात आहेत. प्रबुद्ध हा काणिफनाथ. काणिफनाथांचा अगोदर ऋषी कोण होते? प्रबुद्ध हे ऋषी होते. त्यांनी काणिफनाथांचा जन्म घेतला. पिप्पलायनने चरपटीचा जन्म घेतला. अविर्होत्रा हा नागनाथ ह्याचा जन्म घेतला. दुर्मिल हा भर्तरी झाला. करभाजन हा गहिनी झाला. आणि चमस हा रेवण झाला. असे अवतार घेण्याचे ठरले. श्रीकृष्ण व हा ज्ञानदेव. शंकर हा निवृत्ती. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण प्रत्यक्षात ज्ञानेश्वरांचा अवतार आहे आणि शंकर हा निवृत्तीचा. आता ह्या पृथ्वी तलावर जे जे सद्गुरू आहेत, सद्गुरू म्हणजे पूर्ण परमार्थ मार्गदर्शन करणारे जे सद्गुरू आहेत, तो प्रत्यक्षात शिवशंकराचा रूप असतो आणि अवतार असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. कारण सद्गुरू हा नेहमी मार्गदर्शन दाखवणारा आहे. कुठला? तर परमार्थाचा. मग शंकर हा निवृत्ती झाला. आता निवृत्ती हा ज्ञानेश्वरांचा सद्गुरू होता. ज्ञानेश्वरांचे सद्गुरू कोण? तर प्रत्यक्षात निवृत्तीनाथ. आणि प्रत्यक्षात यांचे सद्गुरू 5 जणांचे सद्गुरू त्यांचे आईवडीलच होते. कारण वडिलांनीच ती भगवद्गीता सुरू केली आणि वडिलांनीच निरूपण द्यायचं सुरू केलं. मग त्यांचा प्रत्यक्ष सद्गुरू, चौघांचा प्रत्यक्ष सद्गुरू एकच होता, त्यांचे वडील होते. कोणाचे? ज्ञानदेव, निवृत्तीनाथ यांचे, सोपानदेव, मुक्ताबाई यांचे. पण नंतर जो मार्गदर्शन केला, त्यांचे आईवडील गेल्यानंतर ज्ञानेश्वराने जो मार्गदर्शन केला, तो कोणी केला? तर निवृत्तनाथांनी. कारण निवृत्तनाथ शंकराचा अवतार होते. बघा, ब्रह्मा हा सोपानदेव. ब्रह्मा कोण झालेला आहे? सोपानदेव झाला. आणि योगमाया ही आदिशक्ती म्हणजे कोण? मुक्ताबाई. मग ह्यांचं जेव्हा पूर्ण कार्य झालं, तेव्हा प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. सोपानदेवांनी पण नंतर पुढे समाधी घेतली. आणि मुक्ताबाईंनी पूर्ण ह्याच्यामध्ये ती विलीन झालेली आहे, योगमायामध्ये विलीन झाली. भक्ती करता करता ती योगमायामध्ये विलीन झालेली आहे. आणि निवृत्तीनाथ हा पूर्ण जप करण्यासाठी राहिलेला आहे. उद्धव हा नामदेव झालेला आहे. उद्धव कोण होता? श्रीकृष्णाचा मित्र. उद्धव हा नामदेव झालेला आहे. मारुती हा रामदास आहे. बघा, समर्थ रामदास स्वामी प्रत्यक्षात मारुतीचे अवतार आहेत आणि मारुती प्रत्यक्ष शिवशंकराचे अवतार आहेत. वाल्मिकी हा तुलसीदास आहे. वाल्मिकीचं जेव्हा पूर्ण रामायण लिहिलं नव्हतं, थोडं राहिलं. वाल्मिकी ऋषी यांचं थोडंसं रामायण लिहायचं राहिलं, म्हणजे मध्ये मध्ये कुठेतरी लिहायचं राहिलं, म्हणून तो अवतार तुळशीदासाचा घेण्यात आला. म्हणजे तुळशीदासाचा अवतार घेतलेला आहे. जांबवान हा नरहरी आहे. जांबवान म्हणजे कोण? जामवंत. हा नरहरी सोनार माहिती आहे, नरहरी सोनार झालेला आहे. बघा, शुक हा कबीर झालेला आहे. शुक ज्यांनी पूर्ण महाभारत सांगितलं ना, शुकदेव, शुक ऋषी. शुक हा कबीर आहे. बलराम हा पुंडलिक आहे. कुब्जा ही जनाबाई आहे. आणि असे अनेक भक्त सिद्ध विविध जन्म घेऊन कलियुगात धर्म, मोक्ष, भक्ती, ज्ञान व योग यांचे शिक्षण कार्य करतील, अशी भाव्य योजना ठरली. ही कोणाच्या ह्याच्यामध्ये ठरली योजना? श्रीकृष्णाच्या सभेमध्ये. नंतर नवनारायण मंदारा मंदराचलावर ध्यानस्थ होऊन
राहिले. मंदराज चलावर हा मंदराज काय आहे तर पर्वत आहे. पुढे काळांतराने ह्यांतील कवी ऋषीने यमुनेत एका मच्छीच्या ठिकाणी असलेल्या उपरिचर मत्स्यावतार हा उपरिचर म्हणजे उपचयमध्ये तो मोडतो. मत्स्य अवतारामध्ये जन्म घेतलेला असेल. पुढे बघूया आपण. कवी ऋषी आहे, ह्याचा जन्म कशामध्ये होणार होता? मच्छिंद्रनाथ. मग हे मच्छिंद्रनाथ म्हणजे जन्मापूर्वी बघा, कवी ऋषीने यमुनेत एका मच्छीच्या ठिकाणी असलेल्या उपरिचर वसूच्या ओजात जीवरूपाने प्रवेश केला. वसूच्या ओजात म्हणजे त्याच्या ओंजळीमध्ये जी मच्छी होती त्याच्यामध्ये प्रवेश कोणी केला? मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी ऋषीने केला. योगायोगाने यमुना तीरावर शंकर हा पार्वतीला आत्मज्ञानाचा उपदेश करीत असता पाण्यात मच्छीच्या पोटात असलेल्या कवीने तो ऐकला. बघा, मच्छीच्या पोटात कोण होते? कवी होते. आणि त्याने कोणाचा उपदेश ऐकला तर शंकर पार्वतीचा. कवीने ऐकला व कळले म्हणून हुंकार दिला. आतूनच काय दिलं? होकार दिलेला आहे. तो ऐकताच शंकराला सर्व प्रकार कळला. त्याने कवीला आशीर्वाद दिला आणि पुढे दत्ताकडून म्हणजे दत्त उपदेश देववीन असे आश्वासन दिले. शंकर पार्वती निघून गेली. नंतर काही काळाने मच्छीने तीरावर अंडी घातली. त्यावर बगळे येऊन ती अंडी फोडू लागले. तो एका मोठ्या अंड्यातून एक मानवी अर्भक बाहेर पडून रडू लागले. मग तो कवी नारायणच होता. बगळू पळून गेले. मूल रडत राहिले. कामिक नावाचा एक कोळी शार्दत्ता या आपल्या पत्नीसह तेथे राहत होते. तो निपुत्रिक होता. तो तीरावर आला तेव्हा तो बालक त्याला आढळला. त्याला आनंद झाला. देवानेच हा पुत्र आपल्याला दिला असे मानून त्याने तो पुत्र घरी नेला. त्या जोडप्याने त्याला लाडाने प्रेमाने वाढवले. मच्छिंद्र असे त्याचे नाव ठेवले. कोळ्याच्या वस्तीत मच्छिंद्र वाढू लागला. तो सर्वांचा आवडता होता आणि 4 ते 5 वर्षाचा झाल्यावर कामिकासह नदी तीरी जाऊ लागला. कामिकाने मासे पकडावे व टोपलीतील माशांची कावळे बगळे यांपासून राखण मुलाने करावे असे ते बापलेक करू लागले. 4 दिवस मुलाने राखण केली म्हणजे त्याच्या वडिलांनी जे पकडलेले मासे होते त्याची राखण तो तिथे करत होता. मग ती 4 दिवस झाले राखण केले, पण त्याचे शिवदत्त आत्मज्ञान त्याला स्वस्थ बसू देईना. त्याच्यामध्ये बघा किती वर्षाचा झाला तो? 4-5 वर्षाचा झाला. वडील त्याला सोबत न्यायचे कारण तिथे बगळे कावळे खूप असायचे मासे पकडताना. मग ते मासे पकडताना बगळे कावळे तो मासे वरती टाकायचा आणि ते गोळा करून तिथे असायचं आणि तिथून बगळे कावळे नेऊ नये म्हणून मुलाला राखण करण्यासाठी ठेवलं. पण त्याच्या मनात एवढं म्हणजे असं चलबिचल होत होतं. कसलं चलबिचल होत होतं तर त्याचा जो आत्मज्ञान आतून होत होता त्याला स्वस्थ बसून देत नव्हता. मासे पाण्याबाहेर तडफडतात हे त्याला बघवत नाही. बघा, पाण्याबाहेर काढलं की मासे किती उड्या मारतात हे त्याला बघवत नाही. त्याला दया आली. कामिक नदीवर गेला आहे असे पाहून मच्छिंद्राने टोपलीतील मासे पुन्हा पाण्यात टाकले. पाण्यात उडून टाकले. त्यांना जीवदान मिळालं. कामिक तीरावर आला व मुलाला रागे भरला म्हणजे राग आला. कारण एवढी मेहनत करून फुकट म्हणजे एवढी मेहनत करून मासे पकडून मुलाने मासे कुठे परत नदीमध्ये सोडले, फुकट गेले. त्याची मेहनत फुकट गेली होती. तो मुलाला वाटेल तसे बोलू लागला. पोरा, माशांवर दया करून काय होणार? तू उपाशी राहशील. भीक मागायची वेळ येईल असे वडील म्हणाले.
कारण त्याच्यावर त्यांची उपजीविका असायची. पोराला ओढीत कामी घरी नेऊ लागला. घरी घेऊन गेला. मच्छिंद्राला वाटले प्राण्यांचे जीव घेऊन पोट भरण्यापेक्षा भीक मागावी हेच बरे. असं कोणाला वाटलं? मच्छिंद्राला वाटलं. कारण त्याच्यामध्ये आत्मज्ञान स्वस्त त्याला बसून देत नव्हतं. कोळ्याचे लक्ष नाही हे पाहून तो पळाला आणि जो निघाला तो रात्रंदिवस उत्तर दिशेने चालत होता. बघा, कोळ्याच्या घरातून मच्छिंद्रनाथ निघाले आणि उत्तर दिशा पकडली आणि उत्तर दिशेला तो चालत राहिला. होता होता तो बद्रिकावनापर्यंत पोहोचला. बद्रिका वनापर्यंत, बद्रिकाच्या वनात जंगलामध्ये गेला. ते रम्य स्थान पाहताच त्याला वाटले इथेच बसून शंकराने सांगितले त्याप्रमाणे ध्यान लावावे. आता हे शंकराने सांगितले, हे कधी सांगितले शंकराने? जेव्हा त्याने मत्स्येच्या उदरामध्ये मत्स्यामध्ये त्याचा जीव म्हणजे त्याचा प्राण दिलं, प्राण सोडलं मत्स्यमध्ये, तेव्हा ते शंकराचं आणि पार्वतीचं बोलणं ऐकलं आणि तेव्हाच त्यांनी ते श्रवण केलं आणि ते श्रवण त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला ते आठवलं. बघा, आणि खरेच तो 5 वर्षाचा मुलगा तिथे निरंतर ध्यान व तप करू लागला. फलश्रुती काय आहे तर या अध्यायाच्या पठणाने बघा, हे जो अध्याय आपण पठण करतो, हे जो अध्याय आपण श्रवण करतो, हे जो अध्याय आपण ऐकतो, हे ऐकल्याने ह्याची पूजाविधी केल्याने काय असतो? या अध्यायाच्या पठणाने संबंध बाधा नष्ट होतात. काय नष्ट होतात? तर बाधा कशामुळे येतात? कुठल्या कुठल्या बाधा असतात? बघा, बाधा अशा असतात, कोणाची नजर, ती पण एक प्रकारची बाधा म्हणते व्यक्तीला. कोणी काळा जादू केला, ती पण एक प्रकारची व्यक्तीला बाधा म्हणते, आहे ना. उठून गेला, कुठली ऊर्जा, खराब ऊर्जा लागली, ती पण व्यक्तीला काय असते? बाधा बनते. तर ह्यापासून काय असते? ही बाधा सगळी नष्ट होते ह्याच्याने. आपण इथेच हा व्हिडिओ थांबूया आणि पुढे ह्याच पहिल्या अध्यायाचा पारायण करूया आपण. तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा पहिला अध्याय आहे. मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला आणि त्यांचं पूर्वी नाव काय होतं, त्यांचं पूर्वी नाव कवी होतं. कवी कोण होते तर 9 नारायणातले होते. ते 9 नारायणापैकी एक होते, पहिले होते. 9 नारायणापैकी पहिला जो नारायण आहे तो कवी, आणि कवीचा जन्म पुढे मच्छिंद्रनाथ झाला. मच्छिंद्र आहे. मच्छिंद्र का नाव ठेवला तर मत्स्याच्या अंड्यातून ते प्रगट झाले म्हणून मच्छिंद्रनाथ नाव ठेवलं. आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे हे कोळ्याचं मूळ म्हणून होतं. कोळ्याचं मूळ म्हणून जरी असलं तरी वडिलांबरोबर ते म्हणजे वडील मच्छी पकडायचे आणि हे मच्छीचे राखण करायला जायचे. मासे तडफडत होते, पाण्याच्या वर मासे काढले, मासे तडफडतात, हे त्याला बघवत नव्हतं. ते मासे सगळे कशामध्ये सोडले? पाण्यामध्ये सोडले. हे वडिलांना बघवलं नाही. वडिलांना राग आलं, खूप बोलले वडील, पण त्या वडिलांचं बोलणं त्याला राग आलेलं नाही. पण त्याच्यामध्ये जो आत्मज्ञान होतं, शिवदत्ताचं आत्मज्ञान होतं, तो त्याला स्वस्थ बसू देईना म्हणून कोळ्याचं घर सोडलं, रात्री सोडलं आणि उत्तर दिशेला चालत राहिलं. उत्तर दिशेला चालता चालता कुठे गेले? बद्रिका वनामध्ये गेले. आणि बद्रिका वनामध्ये त्याला असं वाटलं की इथेच आपण ध्यान मग्न करावं. तर एवढं जरी श्रवण केलं तरी नक्कीच त्याची काही जी अडचणी असतील त्या दूर होतात आणि कुठली बाधा असेल ती नष्ट होणार. आपण पुढचा पारायणामध्ये नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करूया, बेल आयकॉन दाबूया. जय महाराष्ट्र. ओम नवनाथाय नमः. जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम. भारत माता की जय.